तेवढी वेळ जर का तुम्ही मला दिलाच नाही, तर तुमचा जर का माझ्याबद्दल गैरसमज झाला तर मी काय करू? आणि याला कास्ट करून चूक केली एक्सपेरिमेंट खूप केले गेले माझ्यावरती, माझ्या चेहऱ्यावर, माझ्या बॉडीवरती. की सोशल मीडियात तुमचे किती सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत किंवा लाईक्स मिळतात, ह्याच्यावर कामं मिळतात. जो ह्या रील स्टार जे तुम्ही म्हणताय ना, हा. की नुसतं 30 सेकंदात मला आली ऍक्टिंग. हा. अरे पाठांतराचं काय, भाषेचं काय? तुम्ही नुसते लिपसिंग करताय समोरचं जो बोलतोय त्याच्यावर. तुम्ही भाषेवर काय, तुमचं बाकीच्या एक्सरसाइजचं काय? मला तुमचा राग येतो, हा. ही पण एक कॉम्प्लिमेंट आहे. भुलभुलैया वॉज द लास्ट लास्ट प्ले. पण त्यानंतर मग मला त्या भीतीपोटी मी आलेलं नाटक काही ना काहीतरी कारण सांगून नाही सांगितलं. पण हे कारण काय सांगणार ना, हो. मला ॲलर्जी आहे म्हणून नाटक नाही करणार. हो, अरे मला शिंका येतात. अरे हे काय कारण आहे? नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. कलेच्या क्षेत्राचा जो प्रवास आहे ना, तो खूप दीर्घकालीन आहे. आता याची तुम्हालाही कल्पना आहे. मग तो अभिनय असेल, लेखन असेल, गीत, संगीत, नृत्य, चित्रकला, वेगळ्या प्रकार. ज्या वेळेला हा कलेचा उगम झाला, अर्थात सुरुवात झाली, त्यावेळेला कलेसाठी कला अशी भावना आणि भूमिका होती. कलेतून आनंद मिळावा, आपण आनंद घ्यावा आणि इतरांनाही आनंद द्यावा, अशा पद्धतीने ह्या कला त्या काळामध्ये रुजल्या, वाढल्या, घडल्या, त्याने आकार दिला. हा प्रवास जेव्हा पुढे आला, त्यानंतर जीवनासाठी कला हा एक टप्पा आला. म्हणजे आपण जी कला सादर करतो, मग ते लेखन असेल, अर्थात साहित्य असेल, अभिनय असेल, वेगळ्या कला, त्याच्यातून अर्थांजन व्हावं, म्हणजे पैसे मिळावेत. काळ पुढे सरकला. 90च्या दशकामध्ये आपल्या देशामध्ये खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशनचे वारे आले. ते रुजायला साधारण 1 दशक लागलं, म्हणजे 10 वर्ष लागली. आणि त्यानंतर जो प्रवास सुरू झाला, तो आहे पैशासाठी कला. मी काम करतोय, माझ्या कामाचं मला दाम द्या. मला माझ्या कामाचे चांगले पैसे मिळायला पाहिजे आणि मिळायलाही लागले. ही एक वाटचाल असते. आता ही जी वाटचाल आज जर आपण आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये पाहिलं, तर बघा पूर्वी आहे ना फक्त चित्रपट बनायचे, नाटकं होती, इतर काही म्हणजे लावणीचे कार्यक्रम असायचे, वाद्यवृंदाचे कार्यक्रम असायचे. परंतु दूरदर्शनचा काळ जेव्हा सुरू झाला, त्यावेळेला त्याच्या पाठोपाठ आलं व्हिडिओचा काळ, मग आला मालिकांचा काळ, मग आला उपग्रह वाहिन्यांचा काळ. हे वाटचाल सुरू झाली. मग यूट्यूब चॅनल आले, मालिकांचं पीक आलं. आज जाहिराती बनतात, इव्हेंट्स असतात, आर्थिक गणितं बदलत गेली, वाढत गेली. आज आपण ते बघतोय की आज कलाकार मुंबईमध्ये असतो, सकाळी संध्याकाळी तो कदाचित पुण्यामध्ये सुद्धा असतो. सकाळी नाटकाचा प्रयोग करतो, संध्याकाळी तो एखाद्या मराठी सिनेमाच्या प्रीमियरला सुद्धा असतो. तर हिंदीचं तर वेगळंच, वेब सिरीज आल्या, बरंच काही झालं. आता दिसताना असं दिसतं ना की कलाकारांकडे खूप कामं आहेत. परंतु हे खरंच सत्य आहे का? सगळेच कलाकार असे बिझी आहेत का? सगळेच कलाकार फोटो सेशनपासून ते वेब सिरीजमध्ये बिझी आहेत का? मालिकांमधून बिझी आहेत का? चित्रपटातून बिझी आहेत का? म्हणजे मराठीमध्ये वर्षभरात 100-150 चित्रपट बनतात. आपण जर मराठी वृत्त पाहिलं तर नाटकाच्या तब्बल 2, 3, 4 पानं कधी-कधी जाहिराती असतात. असं असून सुद्धा काही कलाकार जे कार्यरत आहेत किंवा होते, ते कुठेतरी गायब झालेले दिसतायत. अरे बरेच दिवस झाले तो कलाकार दिसला नाही, तो अभिनेता दिसला नाही, ती अभिनेत्री दिसली नाही. आणि असाच आमचा एक विशेष पाहुणा आज आमच्याकडे आहे. तो आहे अजिंक्य जोशी. हॅलो, नमस्कार. तुझं इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2मध्ये स्वागत. थँक्यू. माझा पहिला प्रश्न असा आहे, हे थेटच आहे अगदी, हल्ली तू दिसतच नाही. जो माणूस गेले 30 वर्ष नाटक, चित्रपट, मालिका ही जी आपली प्रामुख्याने माध्यमं आहेत, म्हणजे तू ज्या काळात आलास 30 वर्षापूर्वी, त्यावेळेला
मालिकांचं युग सुरू झालेलं. म्हणजे 13 भागाच्या मालिकांचं युग मागे पडून दैनंदिन मालिकांचं युग आलं होतं. नाटकाचे प्रयोग होते ते. चित्रपटासाठी थोडासा तो अवघड काळ होता 90चं दशक, म्हणजे मराठी चित्रपटासाठी. तो 2003ला संदीप सावंतचा श्वास आला, त्यानंतर तो काळ बदलला आणि डिजिटलचं युग आल्यानंतर मराठी चित्रपटांची निर्मिती वाढत गेली. पण तू हल्ली कुठेच दिसत नाहीस. आज आता दिसतोयस आहे एवढं. हां. मी आत्ता माझी शेवटची जी एक मालिका संपली, त्या मालिकेचं नाव 7व्या मुलीची 7वी मुलगी. हां. झी मराठीवरती होती. मी मालिका पण संपली आणि माझं काम संपल्यानंतर नवीन कामाच्या शोधात, जे प्रत्येक कलाकाराला म्हणजे न चुकणारी गोष्ट आहे आयुष्यातली, जे मी करतोय सध्या. नवीन कामाच्या शोधात, चांगल्या कामाच्या शोधात, जे आजपर्यंत मी काम करत आलो, जे केलेलं आहे. अर्थात दरवेळेला तशीच संधी पुन्हा पुन्हा मिळते अशातला भाग नाही आहे. मग अनेक गोष्टी असतात की त्याकरता आपल्याला ठीक आहे, म्हणजे आयदर पैसे चांगले मिळावेत किंवा काम तरी चांगलं असावं. 2पैकी एक गोष्ट आपल्याला निवडायला लागते. पण अजून माझ्यावर तरी अशी वेळ आली नाही आहे की मला फक्त पैशांकरता काम करावं लागेल. मला मोस्टली चांगलेच रोल्स मिळालेत आणि ज्यांच्याकडे मी काम केलं त्यांनी मला आवर्जून परत रिपीट केलेलं आहे. सो हा माहीत नाही, पण हे असं झालं. गुड साईन. गुड साईन. हां. पण मग तू एकदम गायब कसं काय झालास? नाही, गायब नाही झालोय मी. मी तेच सांगतो की 7व्या मुलीची 7वी मुलगी मालिका आत्ता 2024मध्येच संपली काहीतरी. त्यानंतर एका मालिकेकरता मी गेलो बाहेर मुंबईच्या सावंतवाडीला शूटिंग केलं. पण काय ना की जसं तुम्ही आत्ता सुरुवातीलाच म्हणालात की गणितं खूप बदलत गेलेत. सिंगल प्रोड्युसर्स राहिले नाही आहेत. आता कॉर्पोरेट लेवलवरती सगळ्या गोष्टी चालतात. त्यामुळे मग छोट्या-छोट्या गोष्टींकरता काही कलाकारांना अवॉइड केलं जातं म्हणा, किंवा हा नको, माझा हाच लाडका आहे, जवळचा आहे, जे होत होतं. म्हणजे त्याच्यात काही चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही आहे. बेसिकली कॉर्पोरेट दुनिया जास्त हे झाल्यामुळे तिथपर्यंत पोचणं, त्या लोकांपर्यंत पोचणं, त्या लोकांच्या मनात उतरणं, म्हणजे माझं तेच झालं की आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. मला माझं आधीचं काम बघून मला पुढची कामं मिळत गेली. पण आता असं झालं ना की म्हणजे मी तर त्या लिस्टमध्ये नाही आहे कुठे तसं बघायला गेलं तर. पण मोठमोठ्या कलाकारांना सुद्धा ऑडिशन द्या. हां. लुक टेस्ट आय कॅन अंडरस्टँड. हां. तुम्ही त्या गेटअपमध्ये, त्या पेहरावामध्ये जो मी विचार केला आहे ॲज अ क्रिएटिव्ह, बरोबर आहे. तुम्ही ती त्याच्यात व्यक्तिरेखा आहे की नाही? ते तुम्ही दिसता की नाही. मग आयदर तुम्ही गेटअप करा, दाढी मिशी लावा, कॉस्ट्यूम तशा पद्धतीचे करा, पण तुम्ही ती भूमिका निभावू शकाल की नाही, असं एखाद्या मोठ्या नाटाबद्दल अगदी काल परवा जॉईन झालेल्या चॅनलमधल्या किंवा क्रिएटिव्ह टीममधल्या मुलींनी एखाद्या अशा मोठ्या कलाकाराबद्दल अपेक्षा करणंच चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणजे मी स्वतःला त्याच्यात मानतच नाही आहे. मला काही फरकच पडत नाही. म्हणजे मी ओके, फाईन, मी नाही आहे तेवढा मोठा. पण तेच म्हणतो की ही सगळी जी गणितं बदलत गेली गेल्या काही वर्षात, त्यामुळे मग असं झालं की थोडंसं कठीण होत जातं आहे. रादर मला असं वाटतं की माझ्याबरोबर काम सुरू केलेल्या अनेकांनी गाशा गुंडाळला. हो. की म्हणजे आयदर काहीतरी वेगवेगळे व्यवसाय म्हणा किंवा ॲक्टिंग करिअर सोडून इतर काहीतरी. सो इथे तग धरणं तसंही काही सोपं नाही, जसं तुम्ही आता सुरुवातीला पण म्हणाला. हो. तर माझ्या म्हणजे एज ग्रुपमधले अनेक कलाकारांचा हा सध्या मला असं वाटतं, जेवढा मी मित्रांशी बोलतो माझ्या एज ग्रुपमधले, जे माझ्याबरोबरचे इतकी वर्ष काम करतायत, मला माहिती आहेत की हे माझ्याबरोबर होते या ना त्या कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टमध्ये, त्यांच्याशी माझी चांगली मैत्री पण आहे. मग ते आमचं ना ह्या गोष्टीत आमचा काय म्हणतात त्याला सूर जुळतो की अरे हां यार, असं का होतं आपल्याबरोबर, की आय डोंट नो व्हॉट इट इज एक्झॅक्टली. पण आता स्ट्रगल कोणालाच चुकलेलं नाही. किती वर्ष काम केल्यानंतरही तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. त्याच्याबद्दल नाहीच आहे. पण असं का होतं आहे किंवा आमच्या पिढीतले अनेक कलाकारांना असं का त्यांना इतकी वर्ष काम केल्यानंतर 2 गोष्टी होतात. एकतर जे नवीन कलाकार येतात त्यांचं असं असतं मला चान्स मिळो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता XYZ अमाऊंट आहे. आम्ही XY पर्यंत आम्ही आहोत. झेडचं कॅटेगरी वेगळी समजूया आपण. आम्ही त्या कॅटेगरीत बसत नाही, म्हणजे हायर लेवलची. पण आम्ही Y पर्यंत पोहोचलो आहे. आता जे येतात
त्यांचं असं असतं की एक्स अमाऊंट जरी मिळाली ना, ठीक आहे ना. मला ब्रेक मिळते. हां. त्याच्यामुळे होतं काय, कास्टिंग त्यांचं होतं. बरं, प्रोड्युसरचा पण त्याच्यात फायदा असतो. माझे पैसे वाचतायत. चॅनलकडनं पण तेवढी बजेट्स येतात का मला माहीत नाही. मला इंटरनल गोष्टी एवढ्या माहिती नाही आहेत. कारण मी काय त्या ह्याच्यात नाही. माझं काम आहे, माझं ॲक्टिंग करण्याचं माझं काम हो, आहे. हो. पण ज्या बाहेरनं गोष्टी ऐकू येतात, त्याच्यात असं होतं की अरे, मग असं होतं आयदर आम्हाला त्या एक्स अमाऊंट करता काम स्वीकारावं लागतं किंवा मग आता कातीत पकडल्यासारखं होतं की आयदर मी एक्स अमाऊंटमध्ये काम करू किंवा माझ्या वाय अमाऊंटवरतीच स्टिक राहू की नाही मला एवढी अमाऊंट पाहिजे. मग हातातनं कामं जातात. प्रत्येकजण स्वतःचाच फायदा बघणार ना. प्रोड्युसर बरोबर आहे. कशाला 2 पैसे जर का माझे वाचत असतील तर हो. मी कशाला खर्च करू. हो. पण माझा प्रश्न असा आहे, 30 वर्ष काम केलेल्या कलाकारावर पण ही वेळ यावी? अहो म्हणजे मी तर आहेच. माझं तेच म्हणणं आहे की असे अनेक कलाकार आहेत की हां, पण मी तुझं पर्सनली नाही म्हणत आहे, पण म्हणजे आता तू तर म्हणतो अनेक कलाकार आहेत. मग ते अनेक का म्हणजे मला असं आता हाच प्रश्न तुला वेगळा हा बदलाचा वेग लक्षात आला नाही की पकडता येत नाहीये? नाही, तसं अजिबात नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टींकरता इतके वर्ष काम केल्यानंतर ना, आम्ही उलट असे चांगले हे झालो आहे की तुम्हाला कुठल्या पद्धतीने काम करून हवं आहे, वी आर रेडी फॉर दॅट. हां, असं नाही आहे की आम्ही तिकडे कुठेतरी कमी पडतोय. हां. पण मला माहिती नाही त्याच्यामागचं रिझन काय. आता तुम्ही आहात किंवा जी कोणी मंडळी असतील त्यांनीच याच्यावरचं तोडगा शोधून काढावा. हां, असं म्हणत नाहीये की आम्हाला बोलवतच नाही कोणी. मी जातो, मी तेच म्हणतो. आता हां. इथे येण्याआधी सुद्धा हां. आपलं गणपतीपासून बोलणं चाललेलं हो, आणि आपण हो. आज भेटलोय. हो. तर मध्यंतरीच्या काळात काही ना काहीतरी चालू होतं माझं. हां, चालू होतं इन द सेन्स मीटिंग्स चालू होत्या. हां, जे काय ऑडिशन्स चालू होत्या, लुक हां. टेस्ट चालू होत्या, त्या गडबडीत होतो मी. हां. असं नाहीये की मी घरीच बसून आहे, माझ्याकडे कामच नाहीये, मला पण कोणी फोनच करत नाहीये. पण त्या गोष्टी ज्यावेळेला जोपर्यंत फ्लोअरवर येत नाहीत, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी घडतात, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. मग आयदर त्या आर्थिकदृष्ट्या असतील हां, किंवा कॉर्पोरेट लेव्हलवरच्या असतील. हां. आय डोंट नो व्हॉट. पण त्याच्यामध्ये अजून एक आहे, म्हणजे आता हा कामं मिळवणं, याला अनेक फॅक्टर्स आहेत. त्यातला एक फॅक्टर असतो पुढे-पुढे करणं. जे मला ज्याला नाही आहेत. ज्याला पूर्वीच्या काळी चमचेगिरी म्हणायची. हो. म्हणजे 70च्या दशकात, 80च्या दशकात चमचेगिरी म्हणायचे. किंवा आता त्याच्यानंतर त्याला पी-आर मिळायला लागली, की अरे तिचा पी-आर चांगला आहे, त्याचा पी-आर चांगला आहे त्याला. तर ते तुला जमतं की नाही? की जमलं की नाही? पी-आर करणं ठीक आहे. पण थोडासा भिडस्त स्वभाव म्हणा किंवा फार पुढे-पुढे करता न येणं. हां, जे तुम्ही बाकीचे शब्द वापरले तसं उगीचच हां. गोड-गोड बोलून हां. प्रत्येक कामाची तारीफ करायची. वाह! हां, हां, त्याच्यामुळे असेल कदाचित. हां, पण मला असं वाटतं की त्यात काही चुकीचं असं नाही आहे. म्हणजे ठीक आहे. आणि असे अनेक लोकं आहेत की पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांना कामं नाही मिळाली वगैरे. पण ठीक आहे, म्हणजे माझ्या बाबतीत तरी मला असं पुढे-पुढे करायला जमत नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. तुम्ही आपल्या ज्यावेळेला बोलणं झालं ना, त्यावेळेला तुम्ही मला म्हणालात की 1-1.25 तास तुला बोलायचं आहे. हां. मला टेन्शन आलं या गोष्टीचं. कारण मी एवढा नाही बोलत. आणि ह्याच्यामुळे ना माझ्याबद्दल गैरसमज पण खूप होतात, की अरे हा बोलत नाही, हा स्वतःला शहाणा समजतो. हां. आणि तू समजा सीन संपला एका कोपऱ्यात जाऊन बसला. हां. नाही, आता इथेही बोलायचं म्हटल्यानंतर मला टेन्शन आलेलं, अच्छा. हां, की 1-1.25 तास कसं बोलणार मी? हां. प्रश्न विचारण्यात त्याचं उत्तर देण्यात दॅट इज डिफरंट. पण मुळातच माझा स्वभाव इतका बोलघेवडा नसल्या कारणाने पण बोलघेवडा हा वेगळ्या अर्थाने पण आहे ना. हे बघ कसं आहे माहिती आहे ना, गेल्या काही वर्षामध्ये असं म्हटलं जातं, जो बोलतो त्याचे चणे पण विकले जातात. मग ह्या संस्कृतीशी तू काय लांब आहेस नाही, की नाही, काय? नाही, असं काही नाही आहे, असं काही हां, नाही आहे. आज मी तेच म्हणतो, की आज मी ज्यांच्याकडे काम केलं, ज्यांच्याशी माझी मैत्री आहे, त्यांनी मला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं म्हटलं तर विद्याधर पाठारे, आयरिस हां, प्रोडक्शन्स. हां, त्यांच्या प्रत्येक मालिकेत मी असतो हां, किंवा इतरही अनेक आहेत. हां, महेश तागडे आहेत. हां, ते किमान माझ्याकरता शब्द, की अजिंक्य जोशीला ह्या कॅरेक्टरकरता आपण बोलूया, तर त्याच्यामागचं माझं त्यांच्याशी तसं ट्युनिंग आहे. अगदीच काही मी तसा नाही आहे, माझं तेच म्हणणं आहे. मी बोलत नाही, फार बोलत नाही याचा अर्थ मी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेला अनेक लोकांनी, पण तो नंतर दूरी झाला. तर तेच म्हणतो, हां, मला ना थोडंसं मिक्सअप व्हायला थोडासा वेळ लागतो. मला एक हां. प्रत्येकाचा आपला एक प्रत्येकाचा स्वभाव असतो. असतो. हां, एकदा मिक्सअप झाल्यानंतर मग
एकदा हां. जेल झाल्यानंतर मग माझ्यासारखा मित्र नाही दुसरा. हां. व्हेरी गुड. पण तेवढा स्पेस, तेवढी वेळ जर का तुम्ही मला दिलाच नाहीत, हां. तर तुमचं जर का माझ्याबद्दल गैरसमज झाला तर मी काय करू त्याला? अर्थात ह्याच्यामुळे मला काही तसं बघायला गेलं तर नुकसान झालं नाही कधी. माझ्या करिअरमध्ये सुद्धा किंवा हां. माझ्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा. हां. म्हणजे माझ्या लोकांनी तर मला ॲक्सेप्ट केलंच, की हा असाच आहे बाबा, शांत शांत बसतो. घरच्या लोकांनी हां. याच्यात सुद्धा, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हां. एका पॉईंट नंतर अरे हा तसाच आहे थोडासा, त्याला वेळ लागतो, ठीक आहे. पण कसं आहे माहिती आहे ना, तू खरं महत्त्वाचं काय आहे, तू कॅमेरा समोर गेल्यावर काय करतो? हां, ते महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबद्दल आजपर्यंत असं कधी झालेलं नाही आहे 25-27 वर्षात, की अरे ह्याला कास्ट करून चूक केली. चूक केली. म्हणजे उलट एक्सपेरिमेंट खूप केले गेले माझ्यावरती, माझ्या चेहऱ्यावर, माझ्या बॉडीवरती, की वेगवेगळ्या कॅरेक्टर्स करण्याकरता. म्हणजे पुढचं पाऊलमध्ये तर मी इतकी कॅरेक्टर्स केली होती, की म्हणजे माझ्याकडे त्याचे फोटो आहेत. प्रत्येक प्रकारचा गेटअप, त्याप्रमाणे आवाज बदलून, अरे काय करायचं, असं काही ना काहीतरी वेगळं करून, जेवढं त्याच्यात डिफरन्शिएट करता. कारण त्याच्यामध्ये एकतर काय पुढचं पाऊलमध्ये काय होतं, मला इथे साईड लॉक्स असायचे आणि अशी अशी मिशी होती. तर ते लपवलं पाहिजे, ते काढू शकत नाही. मेन कॅरेक्टरचा तो लूक होता. आता तो लपवण्याकरता, ते झाकण्याकरता मला पूर्ण दाढी असायची, विग असायचा, कॅप असायची. म्हणजे मी त्याच्यात सरदारजी केला आहे, अनेक प्रकारचं सरदारजी केले आहेत, प्रेस रिपोर्टर, हे ते साधू बाबा वेगवेगळं, आणि त्याच्या पद्धतीने आवाज बदलून कसं करता येईल. अरे बाबा, हे प्रत्येक कॅरेक्टर आल्यानंतर माझा आवाजही ओळखता कामा नाही आहे. हर्षदा खानविलकर मेन होत्या त्याच्यामध्ये, तर त्यांनी माझा आवाज ओळखता कामा नये. ह्याच्याकरता जे काय करता येईल, मग त्याच्यावरनं आम्ही खूप डिस्कशन केले, की अरे काय करता येईल, ह्याचा गेटअप कसा करता येईल. वैभव चिंचाळकर होते त्याचे दिग्दर्शक. सो ऑल टुगेदर इट वॉज अ जर्नी. हां, बरोबर आहे. हां. आता टेक इट इझी नावाचं एक नाटक होतं. आता हे खूप लॉंग, म्हणजे माझं पहिलं नाटक होतं श्रीकृपे करून. लता नार्वेकरांचं 1996ची गोष्ट सांगतोय मी. आणि आम्ही दोघंच होतो, मी आणि सुहास जोशी, सुहास मावशी, आणि प्रतिमा कुलकर्णीने ते दिग्दर्शित केलेलं. माझ्याकरता ना, म्हणजे मी त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो, चेतना महाविद्यालयात. आणि आय गेस म्हणजे संधी मिळणं काय असतं ना, की इंटर कॉलेज कॉम्पिटिशन करता करता अचानक मी व्यावसायिक, आमच्या ग्रुपमधला हा एक मुलगा, अरे डायरेक्ट व्यावसायिक नाटक करतोय, ह्याची जी क्रेज, ह्याचा जो एक काय म्हणतात त्याला, ते जे नशा, ती अनुभवायला त्याची एकदा चटक लागली ना. हां. मग त्यानंतर प्रतिमा कुलकर्णीनेच मला त्यांच्या दुसऱ्या, त्यावेळेला अल्फा मराठी होतं, मग हो. 405 आनंदवन नावाची मालिका केली. त्यात मोहन काका, सुधीर काका, सुधीर जोशी, म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे 2000ची गोष्ट असेल ही. तुझा धडकीवर यायची. टेक ऑफचा टाईम होता. हां. म्हणजे तुझ्या बोलण्यातून असं सूचित होतं, की तुला कुठेतरी थोडासा स्वल्पविराम आलाय. किंवा थांबल्यासारखं झालंय. पण तू याकडे ना दुसऱ्या दृष्टिकोनात पण पाहू शकतोस. बऱ्याचदा ना ब्रेक आवश्यक पण असतो. म्हणजे तुला तुझ्यातलं जे पुन्हा जे आहे, ते बाहेर पडेल. म्हणजे तुझ्यातली क्षमता, तुला जे वेगळं करायचं आहे, असं नाही वाटत? या दृष्टिकोनातून या सगळ्या स्थितीकडे बघू शकतो तू? नाही, मला तर असं वाटतं ना, की बीइंग एन ॲक्टर ना, ही फेज प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात हो. येतेच. म्हणजे हो. आता हा जो स्वल्पविराम आहे, हां. तो फुलस्टॉपच्या जवळपास जाऊ नये. म्हणजे फुलस्टॉप इन द सेन्स, की तो काळ जो आहे नाही, तेवढी तो सस्टेन फुलस्टॉपचा हे कसं आहे, की ज्यांनी हे फील्ड सोडलं सोडलं. आणि दुसरं काहीतरी सुरू हां, हां. केलं, नाही, नाही. त्यांच्यासाठी तो फुलस्टॉप आहे. किंवा तो स्वल्पविराम 1 झाला, 2 झाला. म्हणजे हां, मी ते हां, महिन्यांच्या ह्याच्यात काउंट करतो, की हां. किती वर्षात तुम्हाला घरी बसावं लागतंय. सो तेच म्हणतोय, की ही ऑल टुगेदर प्रत्येक कलाकाराला एक प्रोजेक्ट संपल्यानंतर दुसरं प्रोजेक्ट मिळेपर्यंत हां, तो स्ट्रगल तर आहेच. हां, तो कोणालाच चुकलेला नाही आहे. आपण काय तेच म्हणतोय, जर का तसंच ही इन्सिक्युरिटी जर का नको असती, तर 9 to 5 जॉबच केला असता ना. हां. त्या इन्सिक्युरिटीमध्ये पण एक गंमत आहे. बरोबर आहे. पण त्याचा टाईम स्पॅन किती आहे? पण ते तुझ्या हातात नाहीये. नाहीच आहे ना, नाहीच आहे ना. मी कुठं म्हणतोय? तेच हां. माझं म्हणणं आहे, की त्याच्याकरता काम करणं, सतत काम करणं, लोकांना भेटणं, नवीन-नवीन जे काही प्रोजेक्ट्स येतायत त्याच्याकरता लोकांना अप्रोच करणं, हां. हे तर चालूच आहे. हे प्रत्येक कलाकाराला करावंच लागतं. जे प्रत्येकजण करतात, आणि मी पण माझ्या दृष्टीने मला जेवढं जमतं तेवढं तो स्वल्पविराम, आत्ता जर का असं काय म्हणतात त्याला, ठिसूळ काय हे आहे, लाईट आहे, लाईट तो आहे. डार्क होऊ नये. हां. कारण प्रपंच पण आहे ना. हो, पण त्याच्यावरच घर चालतं.
बरं तेच आता गंमत सांगायची म्हणजे कोविडमध्ये ना अचानक काय 22 मार्चला बरोबर आहे. 2020ला हे लागला, बरोबर आहे. लॉकडाऊन लागला. हो. मला असं वाटतं की कलाकार किंवा आपल्या फील्डमधले लोकं 90 डेजचं जे होतं क्रेडिट असतं, हां. त्याच्यामुळे ना मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत आम्हाला चेक येत होते. बाकीच्या लोकांचं जे ऑफिसच बंद झाले. हां. त्यांचं अचानक असं झालं की बरं तोपर्यंत काय लगेच कोविड लागल्या ते झूम मीटिंग्स आणि लगेच नाही सुरू झाल्या. नाही, नाही. ऑफिसमधनं काम करणं. त्यामुळे लोकांना घरी ज्यांची कामं गेली, हां. त्यांना बिचारांना तर त्रासच झाला ना किंवा पुढच्या महिन्यात पगार नाही आलाय. म्हणजे ही गोष्ट गमतीची आहे, पण मी ही गोष्ट पॉझिटिव्हली घेतो की नाही त्यामुळे कलाकारांना मंथली त्यांचा चेक येत होता. हां, बरोबर आहे. हां. पण आता तुझं कामच नाहीये. हां, आता काम नाही. पण ठीक आहे. पण आता काम नाही, ह्या वेळेचा सदुपयोग करता येईल असं वाटतं तुला? वाचन करणं, जुने चित्रपट हो, बघणं. हो. नाही, नाही. ते तर करायलाच पाहिजे. काय नवीन-नवीन जे शिकता येईल, नवीन गोष्टी ज्या अडॉप्ट करता येतील, नवीन गोष्टींकरता अभ्यास करणं जे असतं, आता ते ते प्रत्येकाला तर करावंच लागतं. ते तर करतोच. कारण काय माहिती आहे, कामाच्या व्यापात बऱ्याचदा असं होतं, वाचन राहतं. राइट, राइट. जुने चित्रपट की आज आपल्याकडे म्हणजे ओ-टी-टीच्या युगामध्ये आपल्याला जगभरातलं तुला कंटेंट हो, पाहायला हो. मिळतोय. पण तुला असं वाटत नाही की ते जरा करून आपण थोडाला अपडेट करावं, स्वतःला अपडेट करावं? नाही दिलीपजी ते तर आहेच. कसं होतं ना, की एक काम संपल्यानंतर ना, 1-2 महिन्याचा काळ असो ना, तो आपण खूप असा प्रोडक्टिव्ह काहीतरी करण्याच्या दृष्टीने थोडंसं हां, जोपर्यंत आता फॉर एक्झाम्पल सांगतो 3 महिने जसं मी तुम्हाला म्हटलं 90 डेजचं हे असतं. हां, तर पुढचे 3 महिने ना, मी खूप असं आता मी हे करीन, मी जिम करीन, मी जरा हां, नाटक बघीन, सिनेमा बघीन किंवा नाटकाला जाऊन. कारण हां. ऑब्व्हियसली आपण डेली सोप करत असताना काय होतं, की आपल्याला हां, प्रवासाचाच वेळ. हां. आणि त्याच्यातनं वेळ काढून समजा हां, एखाद्या दिवशी माझा हाल्फ डे जर का काम संपलं दुपारपर्यंत तेवढं करता मी मी आधी घरी जातो. कारण बाकीचे हां, दिवस पण मी 9 टू म्हणजे सकाळपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत काम करत असतो. हां, मग त्यावेळेला वेळ काढून नाटक बघायला जाणं होत नाही. हां. पण हे 3 महिने जोपर्यंत आधीचा शो संपल्यानंतर त्याचे उरलेले चेक येत आहेत. हे प्रत्येकाच्याच बरोबर आहे. हां, बरं किती नाही म्हटलं तरी सुद्धा अशी हेवाया काही अमाउंट आपल्याकडे मिळत नाही, हां. की त्या 3 महिन्यात मी अजून पुढे वर्षभर आरामात बसून खाईन. हां. म्हणजे इकॉनॉमिकली तू साउंड आहेस हां. आणि वर्षभर काही नाही रे. जसं आता आपल्याकडे म्हणतात ना, की पार्ट टाईम काहीतरी तुम्ही अनेक हां, आपल्याकडे कलाकारांनी केलंय. पण ते हां. मला असं वाटतं, की प्रत्येकाला काही शक्य होतं किंवा तुमचं त्यातलं इंटरेस्ट पण असावा लागतो ना. हां, म्हणजे सगळ्यांनाच हॉटेल टाकणं जमणारं नाहीये. म्हणजे जे आज अलीकडे कुठलाही हॉटेल टाकण्याची एक हां, हो. फॅड आले. अर्थात ती म्हणजे चांगलं आहे ते. चांगलंच आहे चांगलं आहे ते. ते. ते शेवटी पण ते कुठलाही व्यवसाय हा हे नसतो. सगळ्या व्यवसायाला प्रतिष्ठा आहे. हां, पण मग ते तुला जमणारं नाहीये. मला मला जमणारं नाहीये. अच्छा. अच्छा, म्हणजे आता पण आता मला सांग, की आता हा नवा ट्रेंड येईल असं वाटतं, की आपण एक पर्यायी व्यवस्था करून ठेवावी? नाही, नाही. ही तर मला वाटतं खूप मला असं वाटतं, की आपल्याकडे जे जुने-जुने जे कलाकार हो. होते ते सुद्धा आधी बँका आणि ह्याच्यातनं हो, नाही, पण रेल्वे त्याच्याही पूर्वीच्या कलाकारांवर अशी वेळ आलेली आहे, की नंतरच्या काळात उतार वयात किंवा नंतर की त्यांची हलाखीची स्थितीच्या पण काही अशा गोष्टी, हो. आता तो एक वेगळा हे होईल. पण आता जो कलाकारांचा अप्रोच दिसतोय, की आपण एखादा व्यवसाय सुरू करावा आणि त्याच्यातून एक महिन्याला एक सुरक्षित पैसा मिळावा. तुला वाटतं, की हा असा ट्रेंड सेट होईल? हां, हळू-हळू होईल. ज्यांना शक्य आहे ते तर नक्कीच म्हणजे आणि इनफॅक्ट करतात पण आहेत लोक. म्हणजे अनेक कलाकार साइड बाय साइड काहीतरी त्यांचं बुटीक असेल म्हणा, काही असेल, क्लोथिंग शोरूम असेल म्हणा, हॉटेल असेल म्हणा, काही ना काहीतरी. तुला कदाचित कल्पना असेल नसेल, पण साधारण 2000 पॅन बरेचसे मराठी कलाकार, आता हिंदीचं एक हे वेगळं आहे, ते नोकरी सांभाळूनच हो, नाटक हो. सिनेमात काम करत होतं. म्हणजे कोणी बँकांमध्ये होतं, कोणी मंत्रालयामध्ये होतं, कोणी टेल्कोमध्ये होतं, कोणी आणखीन कुठे आस्थापनामध्ये होतं. ती नोकरी सांभाळून त्यांनी सांभाळून नाटकाचे काम प्रयोग केलं. केले, दौरे केले, सिनेमात कामं बरोबर. केली. कारण इथे आर्थिक सुरक्षितता नव्हती. पण आज असं पण चित्र आहे ना, की अरे आपल्याकडे अफाट पैसा आहे, असे पण चित्र आहे. जसं मी नाही. सुरुवातीला म्हणालो, की आज जाहिरातीत कलाकार काम करतात, हो. रीलचे पैसे मिळतात. मग त्याचं काय? मग कुठलं चित्र खरं? आता हे तेच आता जसं तुम्ही म्हणता ना, की त्यावेळेला बँकांमध्ये म्हणा, रेल्वेमध्ये हो, गव्हर्नमेंट हे करून सुद्धा हो, लोकं करत होते. पण हो. ते त्यावेळेला ना फक्त नाटक आणि चित्रपट. हां, दूरदर्शनवरती मला वाटतं मालिकांचं एवढं हां, हे नव्हतं. हां, बरोबर आहे.
आणि ती त्यामुळे 13 भागांची मालिका असायची आठवड्यातून एकदा. अगदी हां. म्हणजे पण ते हां. जस्ट दूरदर्शन सुरू झालेलं. तर हो, मला असं वाटतं की हो. त्यावेळेला त्या 2 माध्यमांमध्ये नोकरी सांभाळून काम करणं त्यांना शक्य होत असेल कदाचित, मला माहिती नाही नाही. पण पैसा पण नव्हता ना तसा. मग तीच तर सिक्युरिटी होती ना, की त्यांना किमान कदाचित तुला कल्पना नसेल, मराठीतले असे मोठे कलाकार जे आजही ॲक्टिव्ह आहेत, ते जुन्या आठवणीत जेव्हा रमतात, तेव्हा ते ऑफ द रेकॉर्ड म्हण किंवा रेकॉर्ड म्हणता आमचा शेवटचा हप्ता बुडायचा मानधनाचा सिनेमाच्या बाबतीत. त्यामुळे ते नोकऱ्या करणं भागच होतं. पण भाग आज चित्र तर आज असं आहे ना, की आपल्याकडे अफाट पैसा आहे. मग हे का? नाही, नाही. आता तसं बघायला गेलं तर माझे वडील स्वतः खूप चांगले ॲक्टर. ते हां, रेल्वेत नोकरी करत होते. म्हणजे आता रिटायर झालेत. हां, पण ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या लेव्हलवर त्यांनी प्रोफेशनली हे नाही केलं, काम नाही केलं. कारण त्यांना हां, नोकरी त्यांना ही रिस्क म्हणण्यापेक्षा त्यांची जबाबदारी वेगळी होती म्हणा. हां, पण ते कार्यरत होते. त्यांचा जो एक हे होतं, की मला मग त्यांनी आज जसं आमच्या सोसायटीमध्ये, आमच्या कॉलनीमध्ये वडाळ्याला जिथे मी राहतो, तिकडे धडपड वडाळा नावाची एक संस्था हे केली. मग एकांकिका स्पर्धा म्हणा किंवा आमच्याकडे वार्षिक जो एक डिसेंबरमध्ये कार्यक्रम व्हायचा. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो ना, मला नाटक आणि या सगळ्याची गोडी तिथूनच लागली. अच्छा. आणि वडिलांचं हे काय? सुधाकर जोशी. सुधाकर जोशी. हां. हां. तर त्यांच्यापासून लागली तुला गोडी? तिथपासून माझं ते सुरू झालं आणि मग ते जे लहानपणी मग करायचं. मग श्री कृपे करून नाटक मिळालं कॉलेजमध्ये असताना. मग मग ती चालूच राहिलं. मग त्याची ती नशा पण आता मध्यंतरी काही अशा बातम्या आल्या, की काम मिळत नाही म्हणून काही कलाकारांनी आत्महत्या वगैरे केली. म्हणजे त्यांचं करिअर फार झालं नव्हतं, पण आले, काम मिळालं आणि एकदम काम मिळेन असं झालं. अशा वातावरणामध्ये कलाकारांनी आता तू नवीन कलाकाराला ह्या बाबतीत काय सांगशील? बरं आता मी ओघ असं तर काही खूप आहे, ओघ खूप आहे. असं खूप लोक येतात. कोणाला मी असं काही सांगावं इतका मोठा मी नाही आहे. म्हणजे अनुभवाने सुद्धा. हां. इनफॅक्ट तुम्हीच जास्त चांगलं सांगू शकता नाही तुमचा ठीक इतक्या आहे. हां. वर्षांचा अनुभव. पण मला असं वाटतं ना, की ह्या फील्डमध्ये यायचं तर तुम्हाला अ, तो पेशन्स, संयम. संयम असावाच लागतो. त्याच्याशिवाय काही नाही होऊ शकत. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो. मला असं वाटतं, की तुम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी जाण्याची इच्छा होणं, त्यावेळेला तिथे उपस्थित असणं. म्हणजे आता ना असा गमतीत हे म्हणतोय, की शाहरुख खानचा एक डायलॉग आहे. काय किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात. तर काय नसतं हो असं कायनात म्हणजे तुम्ही आता प्रत्येकच शाहरुख खान झाला असता ना. हां. मग शाहरुख खान होणंही सोपं नाहीये. सोपं नाहीच आहे. तेच हां. म्हणतोय मी. पण त्या राईट टाईमला त्या जागेवर तिथे पोहोचणं, हे नशिबाचं पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं. मग तेच म्हणतो मग ह्याच्याकरता ना थोडंसं संयम ठेवणं किंवा लगेच डिप्रेशनमध्ये न जाणं, लगेच स्वतःला कमी न लेखणं. हे फार महत्वाचं हे आहे. खूप महत्त्वाचं आहे. जरा ते कारण काय आहे ना, मला असं वाटतं की कलाकार ना खूप सेन्सिटिव्ह असतो म्हणूनच तो कलाकार असतो असं मला वाटतं. हो. सो एखाद्या गोष्टींनी पटकन डिस्टर्ब होणं, माझ्याकडे आज काम नाही आहे, अरे यार मला कोणी ओळखत नाही आहे, ही इन्सिक्युरिटी वाढणं, त्याच्यातनं डिप्रेशनमध्ये जाणं, हां. आर्थिक गणितं न जुळणं. सो त्याच्याकरता अ, त्याची तयारी तुमची मानसिक असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे प्रत्येक कलाकाराला मग तो कुठल्याही फील्डचं म्हणजे फक्त ॲक्टर असं नाही म्हणत आहे कलेच्या मी. कुठल्याही क्षेत्रात. हां. पण मला एक सांग, आता तुला ह्यातला एक अजून एक प्रश्न करतो, की आता असं आलंय, की सोशल मीडियात तुमचे किती सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत किंवा हो. लाइक्स मिळतात, ह्याच्यावर कामं मिळतात. पण रील हे काही सेकंदाचं असतं. हो. समजा रंगभूमीवर काम करायचं 2.5-3 तासाचं नाटक पेलता आलं पाहिजे. बरोबर. मग हे हे कितपत बरोबर आहे, की अरे याला फॉलोअर्स आहेत, त्याला आपण अ, सीरियलमध्ये घेऊया, सिनेमात घेऊया? नशिबाने माझ्याबरोबर असं कधी झालेलं आजपर्यंतच मला तरी आठवत नाही आहे, की हां, माझ्या जागी अशा कोणाचं तरी कास्टिंग झालं आहे, हां. की ज्याचं बघून मला असं वाटतं, की हॅलो प्लीज हां, म्हणजे कोणीच परिपूर्ण नाही आहे तसं बघायला. हो, माझ्या हो. जागी जर का दुसरा मला पण असं वाटलं पाहिजे, की हां, मला नाही कास्ट करून ह्याला कास्ट केलं तर ठीक आहे. हां. पण नशिबाने अजून माझ्याबरोबर ते असं झालेलं नाही आहे. पण ही फॅक्ट आहे, की अनेक वेळेला असं झालं आहे, की ह्या गोष्टी बघून कास्टही केलं गेलं आहे अनेक लोकांना आणि मग रिझल्ट बघितला रिजेक्टही केले. तोंडघशी पण पडलेत.
हां, ते लोक स्वतः सुद्धा, हां, म्हणजे ज्यांनी कास्ट केलं ते सुद्धा हां, आणि ज्यांचं कास्टिंग झालं ते सुद्धा. कारण हां. की हे मीडियम ना, मला असं वाटतं की म्हणजे जसं आम्ही सुद्धा ना 405 आनंदवन मिळाल्यानंतर मालिका अल्फा मराठी, त्यानंतर मी प्रतिमा त्यांना असिस्ट करत होतो. हो, व्हेरी गुड. चांगलं आहे खरं तर. त्यांच्या हां, बाकीच्या झोका वगैरे या मालिकांकरता. का हां, तर त्याच्या त्या टेक्निकॅलिटी समजून घेणं, हां. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड डिफिकल्ट ऑल्सो. आता तर म्हणजे तेच म्हणतोय, तेव्हाची कॅमेरा, तेव्हाचं ते एडिटिंग मशीन आणि सगळं, आता तर खूपच टेक्नॉलॉजी आपण हे झाली. डिजिटल युगात येऊन डिजिटल पोहोचलोय. युगात आलोय आपण. हां, आता तर खूप शिकणं गरजेचं आहे. पण लवकर शिकणं गरजेचं आहे. लवकर शिकणं गरजेचं आणि शिकणंच गरजेचं आहे. आणि म्हणजे आता अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो. कसं ते टेक्निकल गोष्टी माहिती नसल्या तर मग 405 आनंदमध्ये मोहन जोशी त्यांच्याबरोबर एका सीन होता. ते असंच खुर्चीत बसलेत हां, आणि स्क्रिप्ट वाचत होते आणि समोर असं एक छोटंसं डायनिंग टेबल होतं. त्याच्यावर एक फ्लॉवर पॉट होता आणि आम्ही सगळी मुलं अशी खाली त्यांच्यासमोर बसलो. ते आम्हाला काहीतरी सांगत असतात आणि त्या बाजूला कोपऱ्यात काय काय ह्या बाजूला असं कोपऱ्यात वाईडला स्टँडवरती असा कॅमेरा होता. अच्छा. हां, त्याने चष्मा काढला, वाचन झाल्यानंतर स्क्रिप्ट वाचलं, ठेवलं कुठेतरी, असं नेहमी ठेवतात तसं, आणि चष्मा काढून त्या फ्लॉवर पॉट च्या बाजूला ठेवला तिथे. आणि माझं ना सारखं, अरे यार चष्मा दिसेल, चष्मा दिसेल. बरं सिरियलमध्ये त्यांना चष्मा नव्हता, हां. त्यामुळे माझं सारखं असं की अरे चष्मा दिसेल कॅमेराला. माझी सारखी म्हणजे चलबिचल चालू. आपलं मोहन काकांना 1-2 वेळा त्यांना सांगण्याची हिंमत नाही. माझी पहिली सिरियल, मी किती 22-23 वर्षाचा असेल. मी आपल्या असिस्टंटला ओळखीचे जे होते तेही माझ्या ओळखीचे. कारण प्रतिमा त्यांचे असे सुवर्ण हो, मंत्री वगैरे असे, हो, हो. त्यांच्याबरोबर तरी काय बोलले, "ए, ते मोहन काका चष्मा ठेवला." सांगून ना मग शेवटी मोहन काकांच्या लक्षात आलं, की हा हां, काहीतरी ह्याचं चाललंय. काय झालं? नाही तर काका ते चष्मा तुम्ही, अरे घाबरे, खूप वाईट आहे. आता ही टेक्निकल गोष्ट जी आहे, ती अनुभवानेच येते ना. हो. माझ्यासारख्याला तर मला ते खूप हे झालेलं. "अरे तो दिसेल चष्मा, थांबवा ना ना, कट करा" वगैरे, वगैरे. पण ते त्यांना मोहन काकांना माहिती होतं, जे इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे ना, तो तिथे दिसतो. जो ह्या रील स्टार जे तुम्ही म्हणताय ना, हां, की नुसतं 30 सेकंदात हां, मला आली ॲक्टिंग. हां. अरे पाठांतराचं काय? भाषेचं काय? तुम्ही नुसतं लिप्सिंग करताय, समोरचा जो बोलतोय त्याच्यावर. तुम्ही भाषेवर काय? तुमचं बाकीच्या एक्सरसाइजचं काय? बरोबर आहे. स्पष्ट बोलण्याकरता तुम्हाला काय करायला लागतं? ह्याच्यावर तेच म्हणतो, तुम्ही जे हां, म्हणताय ते करेक्ट आहे. हां. त्याच्यामुळेच मग जे कास्ट करतात ते आणि जे कास्ट झाले ते कदाचित तोंडघशी पडत असतील. पण अजून एक तुला याच्याशीच जवळचा प्रश्न करतो, की आता रेड कार्पेटवर आपण जास्त दिसावं, हं. पण सिनेमात कमी दिसावं, असं पण काही कलाकारांच्या हो. बाबतीत दिसतं. आता ह्याच्याकडे याबद्दल काय सांगशील? अ, मला असं वाटतं की ह्या गोष्टी आहेत, पार्ट अँड पार्सल आहेत. आता हा काय म्हणतात त्याला, आपण अशा, युगात आहोत, हां, की तुम्ही दिसलं पाहिजे. हां, सतत दिसायला पाहिजे. अं, अगदी चर्चेत नसलात, काही ना काहीतरी असं काहीतरी स्टेटमेंट करून, हां, पण तरी किमान दिसलं तरी पाहिजे. हां. हे आहे. आता ते सगळ्यांनाच काय करणार, करावंच लागतं आणि लोकं करतात. मीही जेवढं जमतं तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. की आपणही रेड कार्पेटवर असलं रेड पाहिजे. कार्पेटवर, हां, म्हणजे किमान कुठल्यातरी फिल्मला जाणं आणि हां, आणि इव्हेंटला काय आहे, जाणं. इव्हेंट म्हणण्यापेक्षा, आणि काय आहे, की आज किती नाही म्हटलं तरी आपली इंडस्ट्री एवढी नाही, पण छोटीशीच आहे ना. सगळे सगळे एकमेकांना आपले मित्र ओळखतात. आहेत, एकमेकांना ओळखतात. हां, त्यामुळे माझ्या ओळखून एका, आहेत. हां, हां, ओळखतात आणि ओळखून आहेत, हां. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण काही ना काहीतरी, आयदर तो डायरेक्टर माझा ओळखीचा असतो, मित्र असतो, त्यात काम करणारा ॲक्टर असतो, ॲक्टरच असते. त्यांच्याकडनं बोलावणं येतं किंवा बऱ्याचदा असं होतं, की अरे त्याला मला विश करायचं आहे. तू बोलवलं ऑब्व्हियसली त्याच्या कपॅसिटी आहे, लिमिटेशन्स आहेत. तरी पण एक चांगल्या आपल्या मित्राला फिल्म मिळाली आहे, जी त्यांनी काय काम केलं. मग भले त्याची खरडपट्टी जरी काढावी लागेल, काय काय त्याला खाण्याचं काम, तेवढी आहे दोस्ती, हां, की बरोबर आहे. चांगलं हां. काम केलंस की नाही केलं असं सांगता येईल आणि पत त्याच्याकरता जावं तर लागेल ना. त्यात दोन्ही गोष्टी होतात. रेड कार्पेट पण होतं आणि फिल्म बघणं पण होतं. मित्राचं काम बघणं होतं. मित्र असेल, मैत्रीण असेल, दिग्दर्शक असेल, जो कोण लेखक हां. असेल. आता तुला दुसऱ्या विषयाकडे नेतो. असं एक सर्वसाधारण समज आहे आपल्या क्षेत्रात, की सिनेमा हिट झाला की त्या कलाकाराला साइन करण्यासाठी निर्माता, दिग्दर्शकांची रांग लागते.
आता दुनियादारी हा एवढा सक्सेसफुल सिनेमा ज्याच्यात तू होता, पण तुला दुनियादारी फळली नाही? हां, म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं झालं की मला एकातनं दुसरं काम मिळत गेलंय आजपर्यंत. हां, म्हणजे मालिकांमध्ये असेल किंवा हां. पण माहीत नाही का, दुनियादारी फिल्म केल्यानंतर मलाही खूप अशा अपेक्षा होत्या. खूप असं वाटायचं की अरे वाह! अशक्य म्हणजे आज आज सकाळची गोष्ट आहे. मला आमच्या कॉलनीतनं निघताना दोघं-तिघं आले ते पटकन "अरे, दुनियादारी." एक तर त्यात टीव्हीवर खूप दिसते फिल्म. त्यामुळे हां, सतत दिसतोय आम्ही. असं हां. नाही की ते कोणती 2013 साली आम्ही हो. केलेली फिल्म होती संजय जाधवने. पण आम्ही आता दिसतो सतत आणि ओळखतात. चेहऱ्याला ओळख मिळणं आणि फिल्ममधनं मिळणं. हां. फिल्ममधनं मिळणारी जास्त इम्पॅक्ट असतो. हां. खूप इम्पॅक्ट असतो. भले टेलिव्हिजन घराघरात हो, असतात तरीसुद्धा. हो, पिक्चर बघायला लोकं वेगळा फिल्म बघायला वेळ काढून जातात. हो. खर्च करून जातात स्वतःच्या किंवा खिशातले पैसे. ओ-टी-टीवर बघताना सुद्धा लोक वेळ काढूनच ती हो, बघतात. हो, हो, हो. तर पण तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मला त्याचा हवा म्हणजे तसा फायदा नाही झाला. काय असतात काही गोष्टी लिहिलेल्या, जेवढं असतं तेवढंच मिळतं नाही, पण असं तुला म्हणूया. ऑफर तर आल्या असतील ना दुनियादारी? ऑफर्स आल्या, नाही असं नाही. पण आयदर मला ते कॅरेक्टर एकतर रिपिटेटिव्ह करायचं नव्हतं थोडंसं आणि विलन विलन म्हटलं ना तरी पण असं विलनचा भाऊ तो पण विलनच आहे किंवा असं मला शक्यतो मला काहीतरी वेगळा जॉनर मला ट्राय करायचा होता. तर म्हटलं ठीक आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात ना, की थांबावं लागतं. ठीक आहे, आय एक्सेप्ट. बरं त्याच्यामुळे मला काय असं म्हणजे माझ्या करियर वाईज लॉस झाला नाही असं नाही, डेफिनेटली झाला. कारण मेजर कॅरेक्टर होतं. असं पण नाही की बाबा आय डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली पण हे झालं म्हणजे नाही मिळाली. नंतर फिल्म्सच्या ऑफर आल्या त्या आयदर मला मला थोडंसं त्याच्यात इंटरेस्ट नव्हता करण्यामध्ये किंवा जेवढ्या प्रमाणात यायला हव्या होत्या, तेवढ्या प्रमाणात नाही पण म्हणजे आल्या पण नाहीत. पण असा पण प्रश्न आहे ना, जिथे वर्षाला 125-150 चित्रपट बनतायत मराठीमध्ये, तिथे तुला कुठेच नसावा तू? आता किती ह्याचं फिल्म केल्या तू? मी काय याचं उत्तर देऊ काका? मला पण नाही माहिती. नाही झालं असं म्हणजे. हो, पण काहीतरी गडबड तर आहे ना? काय काय गडबड मला सांगा? मग मला तर तुझा अनुभव मलाच सांग नाही ना. माहिती. सी तू आता काही प्रश्नांची उत्तरं नसतात ना, असं आपण पण म्हणू. असं झालं का, की तुझी निवड झाली हां. आणि नंतर कळलं की तूच त्या चित्रपटात नाहीये? हां. अ, असं एखाद वेळा झालं म्हणजे मला नंतर कळलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे हां. आणि काही-काही नंतरच तर आणि कळणार खरं गोष्टी. सांगायचं ना, तर काही-काही फिल्म्स आल्या पण नाही, झाल्याच नाहीत त्या. अच्छा. असं पण झालंय, हां. की म्हणजे माझं तिथे कास्टिंग झालं. इथे आपल्या अंधेरीमध्येच कितीतरी वेळा मी असं मीटिंग करता आलोय वगैरे. झाल्या सगळी बोलणी झाली, हे ते आणि नंतर एका पॉइंटला म्हणजे अगदी फ्लोअरवर जाण्यापर्यंतच्या गोष्टी चालू असताना अचानक काहीतरी बारगळलं. अ, अजून एक आपला केदार वैद्य एक फिल्म करत होता. अच्छा. हां. त्याच्याकरता पण अनिकेत विश्वासराव आम्ही 2-4 दिवस आपल्या मीरा रोडला तो कुठला एक हायवेला एक आतमध्ये स्टुडिओ आहे. तिकडे आम्ही 2-3 दिवस शूटिंग पण केलं. काय झालं त्या फिल्मचं मला कळलंच नाही. इतका सुपर्ब लूक होता माझा त्याच्यात. मी तुम्हाला फोटो दाखवीन नंतर. आणि आय वॉज एक्स्पेक्टिंग अ लॉट फ्रॉम दॅट फिल्म, की अरे यार, ही फिल्म जर का झाली ना, म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येक प्रोजेक्टबद्दलच आपण एक पॉझिटिव्ह हे एक घेऊनच हिट चालतो. मागताय यार, एक फिल्म हिट पण मागताय असं पूर्वी म्हटलं जायचं. काय माहिती काय झालं पुढे, मला काय कळलंच नाही त्याच्यानंतर. अचानक मी ज्यावेळेला केदारशी बोललो, केदार म्हणाला, "अरे यार, थांब यार, थांब रे, थांब रे." मग ते चालतंय. हां, मग हां. पण तू क्राईम पेट्रोलमध्ये मात्र जास्त हो, रमलास. हो, हो. क्राईम पेट्रोल म्हणजे तेच म्हणतोय, की त्यांच्या अनेक स्टोरीज केल्या मी. म्हणजे हां, मला बोलवून, की ह्या कॅरेक्टरकरता ह्यालाच बोलवा हां, आणि ऑप्टिमिस्टिक जे प्रोडक्शन हाऊस आहे, मी फक्त त्यांच्याच स्टोरीज केल्या. हां. म्हणजे नंतर बाकी पण प्रोडक्शन हाऊसेस क्राईम पेट्रोल करत होते. पण रादर मी त्यांच्याकडे सुरुवात केली आणि त्यांच्याच बरोबर फक्त काम करत राहिलो. त्यांच्याकडनं मला मी किती बरं जवळ-जवळ 18-19 स्टोरीज केल्या. आणि त्या सतत आता रिपीट लागतात हो, Sonyवरती हो, हो, आणि हो, आपलं मला दरवेळेला आपलं काही ना काहीतरी कुठून तरी मेसेज येतो, "अरे, तू दिसतोस टीव्हीवर हो. क्राईम पेट्रोलमध्ये. काय करतोस हे?" पण रिपीट टेलिकास्टचा फायदा आहे ना, हो, की आहे. तू दिसतोयस. हो, आहे.
पण तो एक आणि त्याचा एक ड्रॉबॅक पण आहे की लोकांना असं वाटतं की अरे हा तर दिसतोय, काम करतोय, बिझी आहे. हा मग याला काम कशाला द्या. हां, असं असं होतं. पण होतं. असं पण होतं. करेक्ट पण ते आहे. तुम्ही कसं बघता त्याच्यावर आहे. हां, म्हणजे माझ्या लोकांनी, घरातल्या लोकांनी, म्हणजे फॅमिलीमधल्या लोकांना त्यांना माहिती आहे, की अरे हे तर जुनं आहे याचं, ह्यानी हां, केलेलं आहे काम. हां. इंडस्ट्रीतल्या लोकांना असं वाटतं, कदाचित असं वाटतं, की अरे करतोय. जोपर्यंत त्यांना माहिती नाही, की हे रिपीट लागलंय. ही खूप जुनी स्टोरी आहे. पण तुला आता इथेच मधलाच एक असा प्रश्न विचारतो, की आता कामं मिळवण्यासाठी तुला एक पी-आर लागतो, हं. सेक्रेटरी लागतो, काही मॅनेजर लागतो, तुझी एक टीम लागते. मग ती नाही तू ठेवावीशी वाटत तुला? अ, की तो तुझं फाईल आता आता फाईलचा जमाना गेला, की तो तुझे हां, मेल बरोबर. पाठवेल, तुझ्यासाठी बोलणी करेल, तुझ्यासाठी कामं आणेल. हां, काही टक्केवारी द्यावी लागते. आपल्या मराठीमध्ये खरंच एवढा हा ट्रेंड आहे का? आय डोंट नो. म्हणजे मला नाही वाटत आपल्या मराठीमध्ये तरी आहे एवढा. हिंदीमध्ये असेल कदाचित. पण पण तू तर कायम पेट्रोल हिंदीमध्ये केलं ना, मग हां, पण हिंदीसाठी तुझा प्रयत्न नाही, नाही. त्याच्याकरता मला असं वाटतं, की बऱ्याच जण तेच म्हणतोय, कामातनं काम मिळत गेलंय, लोकांनी बघितलंय आणि मला बोलवलंय. पण काय माहिती आहे ना, आता मी बघतो आपल्या फील्डमध्ये म्हणजे पूर्वी मराठी कलाकार सेक्रेटरी वगैरे ठेवायचे नाहीत. स्वतःच आता तो लँडलाईनचा फोन होता, स्वतःच फोन उचलायचे, स्वतःच कम्युनिकेट व्हायचं, सगळं संवाद व्हायचा निर्माण दिग्दर्शकांशी. पण आता मी काही नवीन कलाकारांनी सुद्धा आपली टीम ठेवल्याचं दिसतं. म्हणजे एखाद्या नवीन कलाकाराला किंवा आता जरासं नाव झालेल्या कलाकाराला फोन केला ना आपण मुलाखतीसाठी, तर तो म्हणतो, "ठीक आहे, मी सांगतो" आणि एक 5 मिनिटांनी कुठल्यातरी त्याच्या सेक्रेटरीचा फोन येतो आणि मग तो इंग्लिशमध्ये बोलायला लागतो. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मला काय म्हणायचं आहे, की टीम ठेवणं आपली, एक मॅनेजर, एक सेक्रेटरी, एक बॉय वगैरे, हे आजचा ट्रेंड आहे. मग तो तुला वाटत नाही आपण स्वीकारावा म्हणजे कामं मिळवण्यासाठी, की तू बोलण्याऐवजी तुझा तो बरोबर, कम्युनिकेट करेल? बरोबर. अ, मला असं वाटतं, की आता खरं तर हळू-हळू हा हा ट्रेंड तुम्ही जो म्हणता, तो खूप जास्त चलनात येईल सुद्धा. हां, पण मला माहीत नाही का, म्हणजे माझ्या वेळचे जे लोक आहेत ना, त्यांना अजूनही थोडं अंगवळणी पडणं हां, थोडंसं कठीण आहे असं मला वाटतं. किंवा तेच म्हणतो, आता नवीन जी येतात ना, हां, न्यू टॅलेंट, हां, ते ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा बघतात. हां, हां, बरोबर आहे. बाकी अर्थात ते त्याचा विक्री त्यांना मूल्य बघतात. तुला हां. वेगळ्या भाषेत सांगतो आता. त्याला विक्री मूल्य म्हणतात, की मी किती उपलब्ध आहे, मी कसा उपलब्ध आहे, मी तुमच्यासाठी काय-काय करू शकतो, मी बरोबर. कसं काम करू शकतो, कशी वेळ देऊ शकतो. हे नवयुग आहे, असं नाही वाटत तुला? हां, तर ते हळू-हळू जसं-जसं काय म्हणतात त्याला, प्रोग्रेसिव्ह ह्याच्यामध्ये जसं होईल, तसं हां, कदाचित मी पण उद्या असेल माझ्याकडे कोणीतरी, मला माहीत नाही. हां, आत्ता सध्या तरी. डिपेंड्स मला कशा पद्धतीने पुढे माझी वाटचाल चालू होते. हां, आणि नशिबाने कर्मधर्म संयोगाने असं होईल, की मला खरंच माझा फोन मलाच उचलताना मला वेळ नसेल. मग त्यावेळेला हां, माझा असा कोणतरी एक माणूस असेल, जो माझ्या बाजूने उत्तर देईल, की हां, हां, हां. हां. हे असं व्हायला झालं तर कोणाला आवडणार नाही. पण असं आवडणारे लोक पण आहेत, काय? की मी फोन नाही उचलत. माझा एक हां, आता ते दिखावा करणं आणि खरंच वेळ नसणं ह्याच्यामध्ये फरक आहे. हां, महत्वाचं आहे. पण तुला परत आता आपला तो दुनियादारीचा विषय हां. चालला त्याच्यातून आपण इथपर्यंत आलो. दुनियादारीच्या टीमशी आता तुझं कम्युनिकेशन, हो, हो. तुमचा एकमेकांशी हो, संवाद हो. कसा खूप, असतो? खूप. फोनवर आमचा ग्रुप आहे अजून, त्याच्यावर अच्छा. वाढदिवस हे करण्यापासून, विश करण्यापासून तर एकमेकांची, आता ते जसं मध्यंतरी संजय दादांनी 2चे काहीतरी एक मध्यंतरी हां, चाललेलं वगैरे, दुनियादारी 2. दुनियादारी 2 वगैरे, तर ते झाल्याबरोबर हां, चलबिचल सुरू झाली. अरे काय आपण हां. असणार की नाही? काय एक्साइटमेंट. असणार? म्हणजे आता हां, आम्ही फिल्म संपली तिथे आम्ही एकदम ओल्ड एज बरोबर आहे. हां, तिथपर्यंतची गेलेली स्टोरी. हां. म्हणजे आता पार्ट 2मध्ये आम्ही नसणार नाही किंवा असू असणार तर शकतं ना. कसं हां, असणार? कसं असणार तर काय कसं? असणार? हां, यू नेव्हर नो. आता संजय हां, दादांनी कसं ते क्राफ्ट केलं आपल्याला माहिती नाही. तर ते त्याच्यावरनं सुद्धा चर्चा असणं, डिस्कशन, "अरे काय आपण बोलूया का?" "नको, नको संजय दादा आता वेळ नाही त्याच्याकडे." हां. "नको माहीत नाही रे, थांब जरा" वगैरे. पण तू विलन साकारण्यामध्ये जास्त रमलास किंवा दिसलास, तर ह्याचा तुला सार्वजनिक आयुष्यामध्ये अनुभव? सार्वजनिक आयुष्यात लोकं
मला असं वाटतं की मला तुमचा राग येतो हां. ही पण एक कॉम्प्लिमेंट आहे. हो. कारण आणि तुझा अभिनय पोहोचला याचा हां. अर्थ. हां. आणि ही कॉम्प्लिमेंट मला बऱ्याचदा मिळते की खूप राग येतो मला ना, असं का करतोस तू असं तिच्याबरोबर किंवा त्याच्याबरोबर? कसं जमतं तुला हे? हां. आय टेक इट इन की हाश, व्हेरी गुड. जे मला हवं होतं हां. ते मला साध्य करता आलं, लोकांपर्यंत पोहोचता आलं, लोकांना ते कनेक्ट झालं. दॅट इज इम्पॉर्टंट. हे कनेक्ट होणं ना, अशी कुठलीही कलाकृती बघताना आपण डिटॅच झालो. आज एखादं कोणाचंही तो विलन बघून किंवा इमोशनल सीन बघून माझ्या डोळ्यात पाणीच नाही आलं. दॅट मीन्स मी अटॅचमेंटच नाही आहे माझी त्याच्याशी. बरोबर आहे. अर्थात त्याला ॲक्टिंग, म्युझिक, लाईट्स, अभिनय म्हणजे ह्या गोष्टी तर तेच म्हणतो, पण त्या पोचल्या पाहिजेत ना सामान्य ऑडियन्सपर्यंत. तर मला अर्थात मी फक्त विलन म्हणजे माहीत नाही मला माझ्यासारख्या चेहऱ्यालाच का लोकं विलन म्हणजे असं गमतीत म्हणतो मी. पण मी हमबनेसारखा पण एक मालिका केली आहे सोनी मराठीवरती. ज्याच्यात एक अतिशय साधा, सरळ बिझनेसमन, 2 मुलांचा बाप आणि म्हणजे मला असं वाटतं ना, की माझ्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये, वाटचालीमध्ये एकतर माझं पहिलं नाटक श्रीकृपे करून, दुसरी माझी पहिली मालिका अल्फा मराठीवरची 405 आनंदवन. त्यानंतर टेक इट इझी नावाचं एक नाटक केलं होतं मी, ते. त्यानंतर दुनियादारी फिल्म आणि हम बने तुम बने. हम हां. बने तुम बने आता 2018, 19-20 अडीच वर्ष आम्ही ती केली. पण एक असतं ना आणि हम बने तुम बनेनी तर मला म्हणतात ना, एक सॅटिस्फाईंग असतं ना ॲक्टर करता, हां. की म्हणजे मला अजूनही की मालिका बघितल्यात लोकांनी आणि त्याची आठवण काढून सांगणं, की "अरे, पुढचं पाऊलमध्ये मी तुम्हाला तू ते हे होतास ना" हां. किंवा इतर हां. मालिकांमध्ये तू हां. विलन होतास ना, गुजरवाण्या घरातमध्ये भाई पंडित चांगला होता. पण हम बने तुम बने आजही लोकं बघतात आणि "अरे, आम्ही तुम्हाला कालच बघितलं." ओह! वाह! मल्हार बने. खूप छान म्हणजे माझं तेच म्हणणं आहे, आता 2020 साली संपलेली मालिका आजही लोकं बघतायत. YouTubeवर असेल किंवा त्या सोनीच्या ह्याच्यावर असेल. तर हे मला असं वाटतं, की ती मालिका खूपच लोकांना म्हणजे अर्थात ती मालिकेचा जॉनरच असा होता ना, की पूर्ण फॅमिली 3 पिढ्या, आई-वडील, त्यांचं मुलं मुलं आणि त्यांची मुलं कशी एकत्र नांदतायत. त्याच्यामध्ये कोणी विलन नाही, काही नाही, कोणाला कोणाबद्दल तिरस्कार नाही, द्वेष नाही, काही नाही. खूप छान गोडी-गोडी आणि बरं प्रत्येक एपिसोड एक वेगळा टॉपिक असायचा. म्हणजे इतके छान-छान विषय होते, की अगदी 1-2 विषय जर का सांगायचे म्हटले ना, तर माझा जो लहान मुलगा असतो, तो अचानक आम्हाला विचारतो, की "बाळ कसं होतं?" आता त्याला काय उत्तर देणार? कसं होतं बाळ? बरोबर आहे. हां. काय सांगणार? हां. तर तेच म्हणतो त्या अख्ख्या एपिसोडच्या एंडला आमची जी आई असते ती त्याला अशा पद्धतीने उत्तर देते, की त्याला कळते, की हां, ठीक आहे. वेट. तुला पण कळतील या प्रश्नांची उत्तरं मिळतील, की बाळ कसं होतं? छान, छान प्रश्न असे होता. विषय होते. म्हणजे आपल्या जे आपल्याकडे हे झालेलं खूप पाऊस पडून जे तर त्याच्यात मल्हार अडकतो. लोकांना वाचवणं आणि घरच्या माणसांची काय परिस्थिती आहे. अजून एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला त्या ह्याच्यातलं सांगतो. जे मी नेहमी ह्याच्या आधी जिथे-जिथे गेलो तिथे सांगितलं आहे, की मल्हार म्हणजे तो जो मुलगा आहे, तो आपल्या बायकोचा वाढदिवस विसरतो. अच्छा. आता साधारणपणे काय होतं, आपण जे बघतो, की संपलास तू, माझा वाढदिवस विसरलास, असं कसं विसरलास? असं म्हणून बायको त्याची फुल चिरफाड करेल. ह्या मालिकेचं वैशिष्ट्य, वेगळेपण असं होतं, की बायकोला या गोष्टीचं टेन्शन येतं, की "अरे, माझा वाढदिवस कसा विसरला हा?" याचा अर्थ हा जास्त प्रॉब्लेममध्ये, ह्याचा जास्त काहीतरी टेन्शनमध्ये हा. तिला या गोष्टीचा राग नाही येत किंवा ती ह्या गोष्टीचं हे नाही करत, की "असा कसा विसरलास तू? अरे, का विसरलास तू? काय प्रॉब्लेम आहे का तुला?" आय गेस दॅट इज द सिम्प्लिसिटी ऑफ दॅट शो आणि म्हणून लोकं अजूनही बघतात आणि मला अक्षरशः आजही सांगतात, की "आम्ही आत्ता बघितलं तुमचा एक एपिसोड." जो काय असेल तो. हां. डिजिटलचं हेच तर वैशिष्ट्य आहे, की जे पुढचा बराच काळ पाहतायत. हो. बरं तू विलन रंगवला मोठ्या प्रमाणात. तर तुझा आवडता खलनायक किंवा तुझ्यावर प्रभाव टाकणारा खलनायक? माझ्या तुझ्यावर प्रभाव टाकणारा प्रभाव खलनायक? टाकणारा खलनायक. अं, मला असं वाटतं, की
म्हणजे जुन्या काळातलं जर का कोणी आपण म्हटलं कोणी तर काय कुठलं प्राणसाहेब असं? प्राणसाहेब आणि म्हणजे मला ते माहीत नाही का, पण ते ना असे खूप असे हे होतात. प्राणसाहेबांचा दरारा होता. हां, दरारा म्हणजे लोक शिव्या घालायचे ते या म्हणजे ज्याच्यात भीती वाटायची ना. भीती वाटायची. प्रेम चोपडा साहेब. हा बाबा! आणि त्यांच्याच फिल्म्स बघत तर मोठे झालोय. तर त्यावेळेला तर म्हणजे शोलेचा गब्बर सिंग, तो तर कल्ट, म्हणजे दहशत. त्याच्याबद्दल काय म्हणजे बोलणार. हां. पण तरीसुद्धा म्हणजे आणि मराठीमध्ये मराठीमध्ये आवडते विलन निळूभाऊ वगैरे, मला म्हणजे काय म्हणजे राजशेखर. हां, म्हणजे ह्या लोकांची नावं काय म्हणजे ते तर आहेतच, म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलणार. निळूभाऊनी जे काम करून ठेवलं, त्यांचे अनेक किस्से हो, ते जे तर व्हर्सटाईल रे. हां, त्यांनी स्वतः म्हणजे हे केलंय, की चपलीने-बिपलीने लोक बायका मारायला, म्हणजे त्यांचं किती काम पोहोचलंय लोकांपर्यंत. हो, हो. बापरे, बापरे! नाही त्यांनी सगळ्या अनेक प्रकारच्या भूमिका केल्या राजशेखर म्हणजे साहेब जशा काय, अनेक लोक आहेत. म्हणजे आपण काय, म्हणजे मी काय बोलणार त्यांच्याबद्दल. खूप शिकायचं आहे, खूप शिकायचं आहे ह्या लोकांकडनं. तर त्यांचं काम बघूनच खूप शिकण्यासारखं आहे. पण तू नाटकातून सुरुवात केली हं. कारकिर्दीची. मग नाटकातून काम करणं कमी काय केलंस? नाही, कमी केलं असं नाही. म्हणजे मी माझं एक शेवटचं नाटक जे केलं ते गणेश पंडितचं भूलभुलैया. पण नंतर ना अ, दिलीपजी, मला ना ॲलर्जीचा खूप भयंकर त्रास सुरू झाला. ॲलर्जी म्हणजे मला शिंका यायच्या. बरं त्याच्यावर ना मी अक्षरशः काय आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, काय दुसरं जे काय इंग्लिश जे, पण मला त्याच्यावर औषधच सापडत नव्हतं. मला बऱ्याचदा ना नाटकाकरता विचारलं जायचं. मला टेन्शन या गोष्टीचं असायचं. शूटिंग करताना बरं हे झालं पण आहे. शूटिंगमध्ये सुद्धा अनेकदा असं व्हायचं ना, की मला सीन पूर्ण होऊच, पण हे नाटकात कसं करणार ना? हो. मला या गोष्टीचं भयंकर टेन्शन यायचं, की समजा नाटकाच्या प्रयोगाच्या वेळेला समजा मला शिंका सुरू झाल्या. बरं ते काय ओलावा असेल, काय मला माहीत नाही. मला त्याचं रिझनच माहीत नाही. ते कळलं तर आपण त्याच्यावर काहीतरी औषध, बरं त्याच्यावरची जी औषधं मी घेत होतो, त्याने मला भयंकर झोप येते. ते आणखीन अडचण. त्यामुळे मला नाटक ना झोपायची भीती. त्यामुळे त्यामुळं मला ना म्हणजे मी रत्नाकर मतकरींचं लेक लाडकी केलं, टेकिडीचं नाटक केलं. भूलभुलैया वॉज द लास्ट प्ले. पण त्यानंतर मग मलाच त्या भीतीपोटी मी आलेलं नाटक काही ना काहीतरी कारण सांगून नाही सांगितलं. कारण हे कारण काय सांगणार ना? हो. मला ॲलर्जी आहे म्हणून नाटक नाही करणार. हो, अरे मला शिंका येतात. अरे हे काय कारण आहे? मग काही ना काहीतरी कारण सांगून बाबा मला नाही, माझं दुसरं काहीतरी काम आहे. कलाकाराला शिंका नाही, शंका यायला पाहिजे. हां. पण अशी काही शंका व्यक्त करणारे कोणी भेटलं तुला? काय काम नाटकात करतास की अभिनय करता? अ, नाही, ॲक्चुअली ॲक्टरबद्दल तर इतके गैरसमज आहेत ना, हां. की मला आठवतंय मी काम सुरू केलं किंवा त्यावेळेला त्या पिरियडमध्ये, "अरे, ह्याला काही येत नाही, जरा तुमच्या इकडे बघ ना काय काम असेल तर ॲक्टिंग वगैरे." मला जाम अरे! राग येतो. हां, मला वाईट वाटतं किंवा रागच येतो खरं सांगायचं तर. हां. अरे, ॲक्टर ना ॲक्चुअली खूप असं मल्टीटास्किंग व्यक्तिमत्व आहे ते. त्याला असं छोटं नका समजू तुम्ही. म्हणजे आत्ताही मी तुमच्याशी बोलतोय, हे लिहिलेलं नाही आहे. हं. पण ज्यावेळेला मी लेखकाची वाक्य बोलतो, त्यावेळेला तीच बोलली गेली पाहिजेत. मला लाईट सांभाळायचं आहे. मला तुमच्याशी कम्युनिकेट करायचं आहे. मला माझे घरचे टेन्शन्स आहेत. मला साउंड प्रॉपर माझा पोहोचला पाहिजे. माझी भाषा व्यवस्थित असायला पाहिजे. मी स्पष्ट बोललो पाहिजे. सगळी व्यवधानं सांभाळून माझा अभिनय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे दॅट इज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण ते तो लोकांना लोकांना सोपं भिडला वाटतं. पाहिजे. हां. हां. तर हे छोटं काम नाही आहे. म्हणजे अर्थात ते त्यावेळेला लोकं असं गमतीत म्हणायचे, की "अरे यार, हा जरा बघ ना तुमच्याकडे तुमच्या लाईनमध्ये कुठे ॲक्टर-बिक्टर." तर मला असं व्हायचं ना, की "नाही, थांबा हो. असं इतकं सोपं नाही आहे ते." जे तुम्ही मगाशी म्हणालात ना, की रील बनवली, झालं. आता मी मोठा होणार. तुम्ही रीलमध्ये नाही, तुम्ही रीळमध्ये पाहिजे सिनेमाच्या. तर अजिंक्य, आता आपण रॅपिड फायर घेतोय. बघूया तू काय निवडतोय आणि त्याचं एक दीड ओळी, 2 ओळी तर तू काही सांगू शकलास तर. या गोजीरवाणा घरात की 4 दिवस सासूचे? या गुजरवाण्या घरात. कारण की 4 दिवस सासूचे पण तसाच तेवढाच लाँग रनिंग शो असला तरीसुद्धा भाई पंडित म्हणून मला जी एक वेगळी ओळख मिळाली ना, अं, अ, अ, त्याचं काय म्हणजे मला माहीत नाही, पण म्हणजे आजही लोकं ओळखतात. म्हणजे आजही लोकं म्हणतात, की "अरे तो गोजीरवाणा घरातला भाई पंडित." म्हणजे मी, स्वातीताई आणि अमोल, म्हणजे आमची मोठी बहीण आणि आम्ही दोघं भाऊ. त्यातला अमोल खूप सज्जन,
आणि मी अतिशय वाया गेलेला. आणि तो लूक आणि ते सगळं लोकांना इतकं भयंकर आवडलेलं. छोटा म्हणजे छोटा नव्हता ट्रॅक, पण तेच म्हणतो जास्त मोठा नसूनसुद्धा लोकांना लक्षात राहून लोकं आजही मला त्या गोष्टी करता हे करतात, म्हणून मला तो जरा. देश में निकला होगा चांद की मेहंदी है रचने वाली. हां, मेहंदी रचनेवाली. मला म्हणजे एकतर ना त्याच्याकरता एकतर आम्ही बाहेर होतो, कोल्हापूरला शूटिंग करत होतो. मेन कोविडचा काळ होता 2021 आणि प्रत्येक शो करता त्या शोमध्ये ना मला असं वाटतं तो एक रोलर कोस्टर होता आमच्याकरता. कारण आम्ही कोल्हापूरला शूटिंग करत होतो. मग अचानक महाराष्ट्रात लॉकडाऊन लागला. मग आम्हाला तिकडनं हैदराबादला नेलं. हैदराबादमध्ये आम्ही काही महिने राहिलो. तिकडनं परत कोल्हापुरात आलो आणि तिकडे आम्ही परत शूटिंग सुरू केलं. त्यात कोविडच्या टेस्ट होत होत्या मध्ये सेटवर येऊन. मला आठवतं आहे आम्ही फक्त 5 आर्टिस्ट निगेटिव्ह होतो. हो. बाकी अख्खं युनिट पॉझिटिव्ह होतं जेव्हा आमचं टेस्ट केली गेली त्यावेळेला. आणि आता प्रोड्युसरचं असं झालं, संदीप सिकन सर होते त्याचे प्रोड्युसर सोल प्रोडक्शन्स, की कसं आम्हा 5 लोकांमध्ये कसं शूट करणार. मेन ॲक्टर म्हणजे हिरो हिरोईन आणि आम्ही अजून बाकीचे 3 जणं. बाकी सगळी कास्ट म्हणा म्हणजे युनिट लाईटमनपासून सगळे बरेचसे लोकं. बरं आम्ही जिथे राहत होतो आमच्याबरोबरच ते लोकं राहत होते. तर असं झालं की आता ह्या 5 जणांना वेगळं उलट व्हायला पाहिजे ना. जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना सेपरेट केलं पाहिजे. इथे उलटं झालं, आम्हाला निगेटिव्ह असलेल्यांना सेपरेट केलं गेलं आणि त्याला म्हटलं सांगितलं तुम्ही तिथेच राहा. कारण आता हे 5 जण तरी वाचत आहेत, आम्हाला शो पुढे शूट करायला आर्टिस्ट पाहिजे. मग इकडनं तिकडनं म्हणजे मला असं गमतीत म्हणतो मी की ते इट्स अ रोलर कोस्टर. नाटक, चित्रपट की मालिका. ॲक्च्युली मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं हे आहे. नाटकाकरता तुम्हाला व्यवस्थित तालमीकरता एक वेळ मिळतो. चित्रपटाकरता सुद्धा मोस्टली मिळतो. स्क्रिप्ट असते किंवा त्याच्यावर तुमच्या सिटिंग्स होतात, डिस्कशन होतं. मालिका मला असं वाटतं की इतकं इम्प्रॉम्प्टू आहे ना, तुम्ही आज जाता, आज सीन करता, तुम्हाला माहिती नसतं त्याचा तिथल्या तिथे तुम्हाला स्वतःला तिथे त्या ह्याच्यात फ्रेममध्ये तुम्हाला स्वतःला इनकॉर्पोरेट करायचं असतं. येस. आणि दुसरी गोष्ट असते ना की ते एक कॅरेक्टरना तुम्हाला प्रोलॉंग खूप वर्ष सातत्याने. सो मला वाटतं हे पण एक चॅलेंजिंग आहे की लोकांनाही त्याचा कंटाळा येता कामा नये. ते तेवढं इंटरेस्टिंग असलं पाहिजे आणि मला तेच करायचं आहे अनेक वर्ष. म्हणजे मालिका मोस्टली ज्या काय 3-4 वर्ष चालतात. तर ती छोटी गोष्ट नाही आहे की ते तसंच मेंटेन ठेवणं ते कॅरेक्टर. लोकल ट्रेन की मेट्रो. कारण तू आज मेट्रोने आला आहेस आणि तुला लोकलचा अनुभव आहे. हां, मला लोकलनी प्रवास करायला आवडतं. अर्थात खरं सांगू का मला मेट्रो माझ्या रेडियसमध्ये जिथे मी राहतो तिथनं मला मेट्रोचं फार प्रवासाचा कधी आता इथे येताना प्रवास करावा लागला. बट अदरवाईज मला लोकल आपली हीच बरी पडते आणि मला त्यांनी आवडतं. म्हणजे मी शूटिंग असेल तर मोस्टली म्हणजे गाडी घेऊन जाण्यापेक्षा मला ते आवडतं की फास्टेस्ट वे ऑफ ट्रान्सपोर्ट लोकल. आणि त्या खरं सांगू तिथे अनेक लोक भेटतात आपल्याबरोबर, काही ना काहीतरी गप्पा मारतात, ओळखतात, गप्पा होतात, आपल्याबद्दल शेअरिंग होतं, काहीतरी मजा असते. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT. सिंगल स्क्रीन. एखादी आठवण, टाळ्या शिट्या. हां, दुनियादारीच्या वेळेला तर म्हणजे दिलीपजी मी तुम्हाला सांगतो, बापरे बापरे, म्हणजे पुण्यातले आम्ही जे काय त्याची प्रीमियर्स करता आम्ही जात होतो, म्हणजे धस्स झालं आम्हाला. इतकं लोकांनी हे केलं. त्यावेळेला पण मल्टिप्लेक्स होते, नाही असं नाही, पण तरी नवीन होतं, त्या रुजत होते. पण सिंगल स्क्रीनची जी मजा जी मी पण अनुभवली आणि मला इनफॅक्ट मी बऱ्याचदा मल्टिप्लेक्सपेक्षा मला इथे जाणं जास्त आवडतं. घरचा डबा की सेटवरचं जेवण. घरचा डबा शक्यतो प्रिफर करतो. अगदीच शक्य नसेल तर पण मला आवडतं घरचं जेवण साधं. आता तुला याचा अनुभव असेल तर मला माहीत नाही, चाहते आणि ट्रोलर्स. ट्रोलर्सचं काही मला अजून अनुभव तुम्ही म्हणता तसं अजून तरी आलेला नाही आहे. चाहते तर मला काय म्हणजे
त्यांच्यामुळेच हे ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आणि ही फॅक्ट आहे की त्यांच्यामुळेच तर आम्ही आहोत ॲक्टर. येस. तुला तर जरा एक सोपा हे करतो, वडापाव की पावभाजी? मुंबईत आणि मुंबईत वडाळा, राहायला किंवा महाराष्ट्रात दादर, असल्यामुळे हां, आणि त्यामुळे दादरमध्ये राहिल्यामुळे मी केलं. हां, वडापाव. वडापाव अगदी म्हणजे मला म्हणजे तो आपला कुठलं ते कॉलेज दादरचं कीर्ती कॉलेज. कीर्ती कॉलेजच्या बाहेरचं म्हणजे अगदी मी असं ठरवून सांगू शकतो इकडचा हा वडापाव खायलाच पाहिजे. चेंबूरला एक वडापाव मिळतो तो, आमच्या इकडे सहकारनगरमध्ये एक वडापाव मिळतो. त्याची ती चव अनेक वर्ष तशीच आहे वा. आणि एक नंबर. इथे जाऊन गेल्यानंतर तिथला तो वडापाव खायचा हे नियम आहे. वीकेंड ट्रिप की लॉंग लिव्ह? वीकेंड ट्रिप. कारण मोठ्या सुट्ट्या म्हणजे आताचं सोडून द्या, पण अदरवाईज असं खूप प्लॅनिंग करणं आणि हे ते थोडंसं ना हॅसल होतं, डोक्याला असं मनस्ताप होतो आणि बऱ्याच माझ्या बाबतीत तसं बऱ्याचदा घडलं आहे. मी जेव्हा कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन केला ना फॅमिलीबरोबर, अहो तुम्हाला खरं सांगतो मला तिकीट कॅन्सल करावं लागेल का इथपर्यंत गोष्ट म्हणजे असं कामं आली आहेत. म्हणजे आमचे EP आहेत मनीष दळवी, ते मला नेहमी असं गमतीत म्हणतात की तू ना एक तिकीट कुठलं तरी काढूनच ठेवत जा. म्हणजे तुला काम आहे ते. कारण बऱ्याचदा असं झालंय की आयदर शो चालू असेल, मी सांगितले मला ही तारखा मी नाही आहे, सुट्टी आहे, तरी पण असा काहीतरी ट्रॅक माझाच ओपन झाला आहे की अचानक अरे यार तू आता पाहिजे किंवा नवीन काम असेल. तर माझ्या गमतीत मला हर्षदाताई असेल, हर्षदा खानविलकर, मनीष सर आहेत, ते मला नेहमी असं सांगतात तू एक कुठलं तरी तिकीट जनरलचं तरी काढून ठेवायचा. शेवटचं, न्यूज चॅनल, वृत्तपत्र की डिजिटल न्यूज? नाही, वृत्तपत्र, न्यूजपेपर घरी. ते मला असं वाटतं की ते लहान मुलांना पण घरातल्या ते बघणं, वाचणं, वाचनाची सवय. तुला पहिला फोटो छापून आल्याचा आठवते वृत्तपत्रात? हां. आठवते? माझं नाटक श्रीकृपे करून त्याच्यात जी पहिली ॲड आलेली सुहास जोशी आणि मी आमचा दोघांचा. हां. आणि म्हणजे आता तर कलर पण असतात मला वाटतं ॲड नाटकाचे. आता कलर आहेत. हां, पण त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट तसे डॉट इतकं हो. सुंदर मला अजूनही. आणि आमच्या हमबनेचं पोस्टर लागलेलं सेना भवनच्या समोर अच्छा. हां. जेव्हा शो सुरू होणार होता. हां. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आम्ही गेलो प्रमोशनला, त्यावेळेला होतं. पण ह्या नाटकाची पहिली ॲड असणं आणि होर्डिंग्सवर आपण दिसणं. होर्डिंगवर आपण दिसणं दुनियादारीच्या वेळेला पण. हां, दुनियादारी हे कलाकाराच्या आयुष्यातलं एक आनंद. तर असा हा अजिंक्य जोशी, म्हणजे तू अशा काळामध्ये आलास या क्षेत्रामध्ये, जसं मी सुरुवातीला अगदी म्हणालो की चांगल्या कामाचा चांगला पैसा मिळावा, परंतु ते चांगलं काम मिळण्याचं सातत्यसुद्धा राहणं गरजेचं आहे. एक काम झालं तर दुसरं कधी मिळेल, लगेच मिळेल असं पण नाही. मध्ये गॅप येतो आणि तो जे अंतर असतं दोन कामांच्या मधलं, ते कधी कधी भयावह असतं. जर तुमचं घर किंवा तुमचं आर्थिक गणित तुमच्या कामावरच अवलंबून असेल, विशेषतः आपल्या या मनोरंजन क्षेत्रात, आणि दोन कामाच्या मध्ये जर अंतर आलं तर ते आर्थिक गणित बिघडायची जी भीती असते. मी एक सांगू छोटंसं, मला सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. आपलं हे बोलणं चालू असताना मी मगाशी बोललो की मला आठवत नाही आहे, 3 गोष्टी होत्या ज्याच्यामुळे मी खरं तर आपला हा इंटरव्ह्यू थोडासा, दिलीपजी मी तुम्हाला सांगतो 3 गोष्टी होत्या. एक तर हे जे तुम्ही म्हणता ना, माझं त्यावेळेला काहीतरी कामाचं एक चालू होतं. दुसरी गोष्ट म्हणजे लेखकांनी लिहून दिलेले वाक्य नटाला बोलण्याची जी सवय लागते, आणि त्यात मी फार जास्त बोलत नाही म्हणून. आणि चौथं अजून एक रिझन होतं ना, की मला असं वाटतं की काहीतरी असेल मी ह्या इंटरव्ह्यूमध्ये जे सांगेन. आता पाईपलाईनमध्ये आहेत गोष्टी वगैरे, असं तर सगळेच बोलतात आहेत, पण मी असं म्हणत नाही. माझ्या पण काही गोष्टी आहेत ज्या घडतील नाही घडतील दॅट इज डिफरंट. पण एक असं कुठलं तरी ठाम माझ्याकडे काम आहे जे मी आज तुम्हाला सांगू शकेन. तो कॉन्फिडन्स की हां मी करतोय. तर त्याच्याकरताच मी तुम्हाला जरा म्हणत होतो की जरा थांबा, मी जरा तुम्हाला सांगतो वगैरे. पण आता होतील ही गोष्ट, ही वास्तू, तुमच्याशी बोलणं, कुठली गोष्ट कधी कोणाला काय. हो नक्कीच होतील. पण तू आज आलास आमच्या या इट्स मज्जा डिजिटल चॅनलच्या या हॅशटॅग ठाकूर विचारणा सीझन 2 मध्ये, आणि मनमोकळेपणाने गप्पा केल्यास. म्हणजे आता तुला जो गॅप आलाय त्या गॅपबद्दल तू व्यक्त झालास,
आणि खरं तर मला असं वाटतं ना की सतत काम करण्याची जी सवय असते ती जशी चांगली आहे, पण गॅपनी येणारी जी एक अनामिक भीती असते, त्या भीतीतून वेळीच सुटका होणं ते सुद्धा गरजेचं आहे. तू आलास, तुझे अनुभव सांगितले, तुझ्या भावना व्यक्त केल्या, तुझा दृष्टिकोन स्पष्ट झालास आणि तुझ्या ह्या गप्पा, ह्या गोष्टी, ह्या किस्से आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडतील याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये आमची पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.